तर माजी उपमुख्यमंत्री म्हणावं लागतं खरं तर अजित पवार यांच्या अचानक जाण्यामुळे, त्यांच्या अकाली निधनामुळे जो धक्का बसलाय, त्या धक्क्यातनं त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे प्रियजन, त्यांच्या जवळचे नेते अजूनही सावरू शकलेले नाहीयेत आणि त्याचीच प्रचिती आज पुन्हा एकदा आल्याचं चित्र पाहायला मिळालं। राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंना आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले। आज विधान भवनात अदिती तटकरे अजित पवारांचे स्वीय सहाय्यक अनिल ढिकलेंना पाहून कमालीच्या भावूक झाल्या। या दृश्यामुळे काही काळ विधान भवन परिसरातलं वातावरण सुद्धा भावूक बनलेलं होतं। आणि अजित पवार जसं राज्याचं नेतृत्व करत होते तसंच ते बारामतीकरांचं सुद्धा नेतृत्व करत होते। बारामती पहिल्यापासूनच अजित पवारांसाठी नेहमीच खास राहिली, हा त्यांचा मतदारसंघ होता।